काश्मीर वैष्णोदेवी 30 एप्रिल 2006 ते 10 मे 2006 सन 1984च्या अयशस्वी काश्मीर सहलीनंतर काश्मीरला जाण्याचे मनात सतत घोळत होते, परंतु एकंदरीत तेथील राजकीय परिस्थिती बघता जाण्याचा योग येत नव्हता. यंदा म्हणजे 2006 साली काश्मीरला जायचेच असे मागच्या वर्षीच्या राजस्थान सहलीनंतर ठरवलेच होते. परंतु ही सहल स्वतंत्रपणे न करता कोणत्यातरी ट्रॅव्हलतर्फे करावी असे सर्वांचे मत होते. विशेष म्हणजे यावर्षी आमच्या व नंदू-दीपाच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे काश्मीर सहलीवर शिक्कामोर्तब करून टाकला. एकदा सहल स्वतंत्रपणे न करण्याचे ठरवल्यानंतर कोणत्या ट्रॅव्हलतर्फे करावी याचा शोध सुरू झाला. पेपरमधल्या जाहिरातीवर सर्वांचीच नजर फिरू लागली. शेवटी डिसेंबर महिन्यातल्या एका पेपरमधल्या पुण्याच्या गार्डियन हॉलिडेज या जाहिरातीवर नजर स्थिरावली. पुणे म्हटल्यानंतर प्रथम अंजूकडे फोनाफोनी सुरू झाली व काही तासातच काश्मीर सहलीचे बुकिंग झाले सुद्धा. ₹8,500 माणशी जम्मू ते जम्मू असा त्यांचा सहलीचा दर होता. नंतर सहलीत येणाऱ्यांची संख्या वाढत वाढत एकूण 18 झाली व वरील तारीखही नक्की झाली. त्यांच्या मूळ सहलीतल्या कार्यक्रमात आम्ही थोडासा बदल करून वैष्णोदेवी प्रथम करण्याचे ठरवले. फक्त माझीच वैष्णोदेवीला जाण्याची दुसरी वेळ होती. 1998 साली अमरनाथ यात्रेबरोबरच वैष्णोदेवीला जाऊन आलो होतो. एकंदरीत वैष्णोदेवीला जाण्याचा होणारा त्रास लक्षात घेता वर चढताना हेलिकॉप्टरने जाण्याचे ठरवले. हेलिकॉप्टरने जाण्याचे ठरवल्यानंतर जाणाऱ्यांची संख्या हळूहळू 13च्या घरात पोचली व वर चालत जाणाऱ्यांची संख्या 5 वरच थांबली. एअर डेक्कन या कंपनीची हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध होती व त्याचा दर मानशी ₹2000 एकेरी होता. एअर डेक्कनच्या फेऱ्या सकाळी 8:30 वाजता सुरू होतात व संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असतात. त्याचे बुकिंग मुंबईहूनच जाताना करून टाकले होते. रिलायन्स वेब वर्ल्डमध्ये हे बुकिंग होते. जाताना जम्मू तवीचे गाडी नंबर 2471, सेकंड एसीचे ₹1399 व येताना श्रीनगर ते दिल्ली एअर सहाराचे व दिल्ली ते मुंबई एअर इंडियाचे विमानाचे बुकिंग करून टाकले. सरासरी विमान खर्च श्रीनगर ते मुंबई मानशी ₹5,775 आला. यावेळचा ग्रुप थोडासा मोठा असल्यामुळे कोणी बरोबर येताना काय काय खाण्याचे सामान आणायचे, बरोबर कोणते गरम कपडे घ्यायचे यावर बरीच चर्चा होऊन अखेर सर्व गोष्टींची निश्चिती झाली. काश्मीर सहलीमुळे सर्वांनाच या सहलीची उत्सुकता, कुतूहल व भीतीही होती. आज दिवस पहिला दिनांक 30 एप्रिल 2006. सकाळी 6:45 वाजता मुंबई सेंट्रलहून जम्मू तवी एक्सप्रेस 2471 सुटणार होती. त्यामुळे जवळजवळ सर्वांनाच घरातून लवकर निघून मुंबई सेंट्रलला पोहोचायचे होते. ग्रुप मोठा असल्यामुळे सर्वांना एकाच बोगीत बुकिंग मिळणे कठीण होते. S2 व S3 अशा 2 वेगळ्या बोगीत बुकिंग मिळाले होते. नंतर काहीशा प्रयत्नाने ते एकाच बोगीत करून घेतले. एकूण प्रवास 34 तासांचा होता. गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4:30 वाजता पोहोचणार होती. गाडी सुटताना मात्र वेळेवर सुटली. घरूनच नेलेला नाश्ता, जेवण व उरलेल्या वेळेत नुसतं चरण यामुळे वेळ कधी गेला ते कळले देखील नाही. त्याच्या जोडीला भरपूर गप्पा, हास्यविनोद चाललेलाच होता. रात्र गाडीतल्या झोपेतच गेली. आज दिवस दुसरा दिनांक 1 मे 2006. दुसऱ्या दिवसाचा गाडीचा प्रवास सुरूच. गाडी थोडी उशिरा धावत होती. पुन्हा कालच्या दिवसाच्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती. तोच कार्यक्रम. दुपारी रेडिओवरच्या बातमीत दोडा जिल्ह्यात अतिरेक्यांनी 25 लोकांना ठार मारल्याची बातमी सांगितली आणि पुन्हा एकदा सर्वांच्या मनात एक काळजीचा सूर उमटला. शेवटी गाडी 1.5 तास उशिरा म्हणजे 6च्या सुमारास जम्मूला पोहोचली. गार्डियनच्या पहिल्या कार्यक्रमानुसार त्यांचा पिकअप 3 मेला जम्मूला पुण्याहून येणाऱ्या झेलम एक्सप्रेस बरोबर होता व वास्तव्य देखील जम्मूलाच होते. परंतु नंतर त्यांनी ते कटरा येथे बदलले. त्यामुळे आम्ही देखील जम्मूला न राहता पुन्हा सामानाची हलवाहलव करण्याचा त्रास वाचवण्याच्या दृष्टीने कटरा येथे हॉटेल सूर्या पॅलेस, जेथे गार्डियनच्या ग्रुपचे बुकिंग होते, येथे रूम्स बुक करून टाकल्या. गार्डियनचा प्रवास दिनांक 3 मे 2006 पासून कटरा येथूनच सुरू होणार होता. जम्मू ते कटरा जाण्यासाठी 2 सुमो व 1 ओमनी अशा गाड्या बुक केल्या. दोन्ही गाड्यांचे ₹2430 झाले. जायला साधारण 1.5 तास लागला. 2 दिवसाचा गाडीच्या प्रवासाचा शीण आल्यामुळे वैष्णोदेवीला चालत जाणाऱ्या 5ही मंडळींनी आपला त्याच दिवशी रात्री चालत जाण्याची वेळ बदलली व दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्याचे ठरवले. हॉटेलच्या समोरच यात्रीनिवास येथे दिल्लीवाल्यांचा एक लंगर होता. तेथे जेवणाची मोफत सोय होती. बहुतेकांनी तेथेच जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण अतिशय साधे पण रुचकर होते. आजचा दिवसाचा प्रवास येथेच संपला. आज दिवस तिसरा दिनांक 2 मे 2006. आज सकाळी जम्मू बंद असल्याचे बातमीत सांगितले होते. त्यामुळे काल रात्री जम्मूला न राहता कटराला राहण्याचा निर्णय योग्य होता याची जाणीव झाली. वैष्णोदेवीला चालत जाणाऱ्या मंडळींना राजन, विजय, मानसी, शेंडे व नंदू सकाळी लवकर निघायचे होते. त्या दिवशी हवा पावसाळी झालेली होती. चालत जाणाऱ्यांच्या दृष्टीने ही बाब चांगली होती, कारण त्यांना चढताना उन्हाचा त्रास जाणवणार नव्हता. पावसाचा थोडासा शिडकावाही होत होता. हेलिकॉप्टरने जाणाऱ्या मंडळीच्या दृष्टीने हीच बाब अनुकूल नव्हती. दुपारी 12-1च्या दरम्यान 5ही जण देवीच्या मंदिराजवळ पोचल्याचा निरोप मोबाईलवर आला. त्यानंतर हवामानातही बदल होऊ लागला. पावसाळी वातावरण निवळून आकाश स्वच्छ दिसायला लागले होते.
हेलिकॉप्टरची सेवा सकाळी 8:30 वाजता सुरू होते, परंतु पावसाळी वातावरणामुळे सकाळपासून एकही हेलिकॉप्टर सुटले नव्हते. वातावरण निवळल्यामुळे हेलिकॉप्टरची सेवा दुपारीपर्यंत चालू होईल, असे चौकशीअंती समजले. एका हेलिकॉप्टरमध्ये फक्त 5 जण बसू शकतात. दुपारी 3, 3:20, 3:40 व 4 अशा आमच्या हेलिकॉप्टरच्या वेळा होत्या. वातावरण निवळल्यामुळे दुपारी 3 वाजता पहिले हेलिकॉप्टर सुटले व नंतरच्या सर्व फेऱ्या नियमितपणे पार पडल्या. सर्व वैष्णोदेवीचीच कृपा. जय माता दी, बुलावा आया है म्हणतात तो हा असा. हेलिकॉप्टरचा अनुभव हा काही वेगळाच. एक वेळ विमान प्रवास घडू शकेल, परंतु हेलिकॉप्टरचा प्रवास या अशा संधीशिवाय घडणे अशक्य. केवळ 10 मिनिटांचाच प्रवास, पण अतिशय वेगळा असा अनुभव. आवाजाचा त्रास होत असल्यामुळे कानात कापूस वगैरे घालून कान बंद ठेवण्यास सांगतात. हेलिपॅडपासून मंदिरापर्यंतचे अंतर साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटर आहे, परंतु रस्ता सगळा उताराचा आहे. मंदिरात पोचेपर्यंत ठिकठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेला तोंड द्यावे लागते. काही ठिकाणी सुरक्षिततेचा तर कळसच गाठतात. खिशातला कंगवा देखील काढायला सांगतात, परंतु सुरक्षिततेच्या नावाखाली आपल्याला सगळं काही सहन करावे लागते. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता सुमारास खाली उतरायला सुरुवात केली. कटरापर्यंत खाली उतरण्याचे अंतर 14 किलोमीटर आहे. मधल्या 7 किलोमीटर अंतरासाठी वर व खाली जाण्यासाठी बॅटरी कार देखील उपलब्ध आहे. त्याचे भाडे ₹100 आहे. शेवटची कार सेवा संध्याकाळी 6 पर्यंत आहे, परंतु या सेवेची खात्री देता येत नाही. याशिवाय घोडे, डोली वगैरे साधन उपलब्ध आहेतच. खाली उतरायला रात्रीचे 10 वाजले होते. सर्वांच्याच पायांची वाट लागली होती. कधी एकदा हॉटेल गाठतो आहे असे प्रत्येकाला वाटत होते. कसेबसे 4 घास पोटात टाकलून हॉटेल गाठले. बाहेर हॉटेलवर मॉलिशवाले वाटच बघत होते. सर्वांनीच पायाला मॉलिश करून घेतले. तरीसुद्धा पुढचे 3-4 दिवस पायाचा त्रास जाणवतच होता. रात्री कधी झोप लागली ते कळलेच नाही. आज दिवस चौथा, दिनांक 3 मे 2006. सकाळी जरा उशिरापर्यंतच जाग आली. समोरच असलेल्या यात्री निवासात असलेल्या लंगरमध्ये नाश्ता उरकून घेतला व कटरा मार्केटमध्ये फेरफटका मारायला गेलो. पाय दुखत असले तरी शॉपिंग करायची सगळ्यांची तयारी होती. आज दुपारी 12:30 वाजतानंतर आम्ही गार्डियन ग्रुपच्या ताब्यात जाणार होतो. पुण्याहून येणारी झेलम अर्धा 1 तासच उशिरा आली. पुन्हा संध्याकाळी मार्केटमध्ये फेरफटका व रात्री थोडेफार शॉपिंग झाल्यानंतर जेवण उरकून आजचा दिवस येथेच संपला. आज दिवस 5वा, दिनांक 4 मे 2006. आज श्रीनगरला निघायचे होते. सर्वांचे आटोकून निघायला सकाळचे 9 वाजले होते. कटरा श्रीनगर अंतर होते 287 किलोमीटर. बसच्या प्रवासाला साधारण 12 तास लागतात. मधला जेवणाचा वेळ, बसचे चेकिंग, चहा पाणी वगैरे धरून एखादा तास अधिक लागतोच. रस्त्यात ठिकठिकाणी सुरक्षिततेसाठी चेकिंग असतेच. जम्मू व श्रीनगरला जोडणारा पूर्वीचा बनिहाल व आत्ताचा जवाहर टनेल याच मार्गावर आहे. साधारण 2.5 किलोमीटरचा हा टनेल. जम्मू व कटरा येथील हवामान तसे उष्णच, परंतु जसे आपण हा टनेल पार करून श्रीनगरमध्ये प्रवेश करतो तसा हवामानातला फरक जाणवायला लागतो. जागोजागी मिलिटरीचे जवान जागता पहारा देत असताना आपल्याला दिसतात. त्यांचे कामाचे 12 तास असतात. 12 तास सतत उभे राहून केल्यानंतर 12 तासांची विश्रांती मिळते. सर्वांना बुलेटप्रूफ जॅकेट व टोपी असते. बुलेटप्रूफ जॅकेटचे वजन साधारण 18 किलोच्या आसपास असते व टोपीचे वजन साधारण 5 किलोच्या आसपास असते. नुकताच डोडा जिल्ह्यातला प्रकार झाल्यामुळे संध्याकाळी 6:30च्या नंतर रस्त्यावर कोणालाही फिरण्यास मज्जाव होता. टनेल संपल्यानंतर चहासाठी बस थांबली होती. त्यावेळेला तेथील जवानांशी बोलताना ही माहिती मिळाली. बस श्रीनगरला पोचायला रात्रीचे 10 वाजले होते. अंधारातच आम्ही श्रीनगरला पोचल्यामुळे आजूबाजूच्या जागेची कल्पना येत नव्हती. लगेचच जेवणाची व्यवस्था केलेली होती. जेवण वगैरे आटोकून शिकाऱ्यातून हाऊसबोटीत जायला 11 वाजून गेले होते. शिकारा व हाऊसबोट या प्रकाराबद्दल प्रत्येकाला उत्सुकता होती, परंतु रात्रीच्या अंधारामुळे त्याची फारशी कल्पना येत नव्हती. आम्ही ज्या ठिकाणी आलो होतो तो नगीना लेक होता. या लेकमध्ये 450-500 हाऊसबोटी होत्या. दल लेकमध्ये यांची संख्या 2025 आहे. हाऊसबोटमध्ये राहण्याची, जेवणाची व झोपण्याची सर्व व्यवस्था असते. लेकमध्ये संचार करण्यासाठी शिकाऱ्याचा उपयोग होतो. दल लेकमध्ये खूप गर्दी असल्यामुळे गार्डियनने नगीना लेकची निवड केली होती, असे त्यांचा ग्रुप लीडर सचिन देशपुत्रे यांनी सांगितले. असो, हाऊसबोट व शिकारा याबद्दलची उत्सुकता तशीच मनात ठेवून आम्ही आमच्या हाऊसबोटीत प्रवेश केला. एका हाऊसबोटीत 4 रूम्स असू शकतात, त्यामुळे वेगवेगळ्या हाऊसबोटीवर आम्हा सर्वांची सोय झाली होती. हाऊसबोटीच्या मालकांशी कसे अदबीने वागायचे, त्यांच्या हाऊसबोटीची आपण कशी काळजी घ्यायची, त्यातील वस्तू कशा जपून वापरायच्या वगैरे संबंधीच्या सूचना आम्हाला सचिनने अगोदरच दिल्या होत्या. आजची रात्र शिकाऱ्यातच जाणार होती. आज दिवस 6वा, दिनांक 5 मे 2006. सकाळी उठल्यावर हाऊसबोटीचं नीट निरीक्षण करता आले. आमच्या मार्टिन्स हाऊसबोटीत 3 फॅमिलीची राहण्याची सोय होती. प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेटची व्यवस्था होती. त्यात एक टब बाथ, बेसिन व कमोडची सोय होती. टॉयलेटमध्ये खाली पाणी न सांडण्याच्या सूचना सर्वांनाच करतात. शिवाय एक जेवणाची खोली, दिवाणखाना व व्हरांडा इत्यादी सोयी होत्या. चप्पल व बूट बाहेर काढूनच आत प्रवेश करावा लागतो.
संपूर्ण हाऊसबोट ही देवदारच्या लाकडापासून बनवलेली असते. आतील नक्षीकाम तर बघण्यासारखे असते. आमच्या हाऊसबोटीतल्या डायनिंग हॉलमध्ये असलेले डायनिंग टेबल हे अक्रोडच्या झाडापासून बनवलेले होते. एक टेबल व 4 खुर्च्या याची किंमत 3.5 लाख होती. सिलिंगसुद्धा कोरीव नक्षीकामाने भरलेले होते. सकाळी 6:30 वाजता गरम पाणी व शिकाऱ्यातूनच सकाळचा चहा आला. येथील सर्व व्यवहार शिकाऱ्यातूनच होतात. भाजीवाला, कपडेवाले, केशरवाले, ड्रेस मटेरियलवाले आणि इतर सर्व प्रकारचे फेरीवाले हे शिकाऱ्यातूनच त्यांचे व्यवहार करतात. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास 3 तासाची शिकारा राईड होती. नगिना लेकमधून ही राईड निघून 4 चिनार, दल लेक अशी फिरवून आणतात. शिकाऱ्यातून फिरण्याची मजा काही वेगळीच. शिकाऱ्यातून फिरताना हर तऱ्हेचे फेरीवाले आपली सोबत करत असतात. आईस्क्रीमवाले, दागिनेवाले, थोडक्यात काय तर येथेही शॉपिंग चालूच. सभोवताली पाणीच पाणी, त्यातच उमळणारी कमळे, पाण्यातली फ्लोटिंग शेती वगैरे पाहून मन थक्क होऊन जाते. आत्ता हा कमळांचा मोसम नव्हता. जून-जुलै महिन्यात तर सगळं लेक कमळांनी भरून जातं असे तो नावाडी सांगत होता. आमच्या सांगण्यावरून कमळाच्या जवळ शिकारा नेऊन ते कमळ तोडून त्याची माळ त्याने काही सेकंदात करून दिली. कमळाच्या पानावर साचणाऱ्या पाण्याचा थेंब म्हणजे खरोखरीचे जणू मोतीच वाटतात. सगळ्यात नवीन गोष्ट म्हणजे पाण्यावर तरंगणारी शेती. ही शेती रातोरात चोरीलाही जाऊ शकते. चक्क यावर उभे राहून यावर काम करता येते. त्यावेळेला ती थोडीशी खाली जाते व पुन्हा वर येते. हे सर्व बघत बघत आमचा शिकारा दल लेकमधून 4 चिनारला कधी पोचला ते कळले देखील नाही. 4 चिनार म्हणजे एका पक्क्या जमिनीवर असलेली चिनार वृक्षाची 4 झाडे. येथे काश्मीरी ड्रेस घालून फोटो काढण्याचे एक सेशनच होते. या जागेचे एक वैशिष्ट्य म्हणजे नवरा बायकोतले वाद या झाडाखाली राहिल्याने संपुष्टात येतात असा समज आहे. येथेच गार्डियन ग्रुपतर्फे काश्मीरी चहा काबा दिला गेला. काश्मीरी चहाच्या पावडरमध्ये दालचिनी, लवंग, केशर, बदाम व साखर हे पाण्यात घालून उकळतात. त्याला काबा असे म्हणतात. चवीला चांगला लागला, त्यामुळे पुढच्या खरेदीत बहुतेकांचा काबा होता. साधारण 3 तासाची राईड करून आम्ही 1:30च्या सुमारास जेवणास हजर झालो. दुपारच्या जेवणानंतर हजरतबल दर्गा व शंकराचार्य मंदिर होते. जेवणाच्याच वेळी कळले की आज श्रीनगर बंद आहे. त्यामुळे ही दोन्ही ठिकाणं होतील की नाही याबद्दल चर्चा सुरू झाली. आज शुक्रवार असल्यामुळे हजरतबल दर्गा रद्द करून शंकराचार्य मंदिर होईल की नाही हे आजमावण्यासाठी सचिन प्रयत्नात राहिला. तेथे सैन्याचं संरक्षण असल्यामुळे जाण्यात काहीही धोका नसल्याचा निरोप सचिनने आणला व आमच्या बसेस शंकराचार्याच्या मंदिराकडे निघाल्या. मोठ्या बसेस शेवटपर्यंत जात नसल्यामुळे त्याच्या पुढे सुमो करून जावे लागते. श्रीनगरमधलं हे एकमेव हिंदू मंदिर असल्यामुळे व अजूनपर्यंत हे अतिरेक्यांच्या तावडीतून वाचले असल्यामुळे याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. शंकराचार्यांचे या देवळात वास्तव्य असल्यामुळे याला शंकराचार्य मंदिर असे नाव पडले. येथे भगवान शंकराची मोठी पिंड आहे. या मंदिरात जाण्यास 273 पायऱ्या चढून जाव्या लागतात. उंचावरून सभोवतालच्या परिसराचं विहंगम दृश्य दिसते. मंदिर पाहून झाल्यानंतर पुन्हा आजची रात्र हाऊसबोटीत होती. आज दिवस 7वा, दिनांक 6 मे 2006. 2 रात्री हाऊसबोटीत काढल्यानंतर आज पहलगामला जायचे होते. अजूनही हाऊसबोटीत राहायची हौस भागलेली नव्हती. परंतु एखादी गोष्ट हवी असतानाच तिचा निरोप घेण्यात मजा असते. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच 9:30-10 वाजताच हाऊसबोटीचा निरोप घेतला. सकाळी चहा व नाश्ता करून पहलगामच्या दिशेने आमच्या बसेस निघाल्या. श्रीनगर पहलगाम अंतर 95 किलोमीटर एवढे आहे. साधारण 3च्या सुमारास आम्ही पहलगामला पोचलो. पहलगामला हॉटेल पाईन व्ह्यूमध्ये आमचा मुक्काम होता. जेवण वगैरे आटोपेपर्यंत संध्याकाळचे 4 वाजले होते. आज 3 ठिकाणं बघायची होती: बायसन, काश्मीर व्हॅली व दंबियान. हॉटेलपासून 2 ते 3 किलोमीटर अंतर होते, परंतु ही सर्व ठिकाणं घोड्यावरूनच करायची होती. घोड्यावरून करायची असल्यामुळे प्रथम काही जणांचा नकार आला व शेवटी आमच्या ग्रुपपैकी 18 पैकी 15 जण घोड्यावरून यायला तयार झाले. जाऊन यायला 3 तास लागणार होते. घोड्यावरून न येणाऱ्यात भारती, गीता व तन्वी यांचा समावेश होता. दमलेल्या पायांचा व घोड्यावरून जाण्याचा विचार करून त्यांनी न येण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्यांनी सुमो करून चंदनवाडीला येथून 12 किलोमीटर जाणे पसंत केले. चंदनवाडी म्हणजे अमरनाथची यात्रा जेथून चालू होते ते ठिकाण. येथे आत्ता सगळा बर्फ असतो. बर्फ व बर्फाचे डोंगर अगदी जवळून बघता येतात. बायसन म्हणजे राजाच्या शिकारीचं ठिकाण. सर्वच ठिकाण चढ व उताराच्या रस्त्यावर आहेत. रस्ता मध्येच खडकाळ, पाण्यातून जाणारा व चिखलाचाही आहे. त्यामुळे घोड्यावरून आलो ते एका अर्थी बरेच झाले. तेथून पुढे गेले की काश्मीर व्हॅली व दंबियान. येथे गेल्यावर प्रथम आठवण झाली ती खजियारची. लांबच्या लांब विस्तीर्ण असे लॉन व दूरवर असलेली बर्फाच्छादित शिखरे, फोटो काढण्यासाठी उत्कृष्ट असे ठिकाण. पुन्हा येथे सर्वांचे फोटो सेशन झाले. वर चहापाणी झाल्यावर परतीच्या रस्त्याला लागलो. परत खाली आल्यावर थोड्या वेळाने चंदनवाडीला गेलेली सुमो परत आलीच. सर्वजण पहेलगामच्या शॉपिंगला बाहेर पडलो. बहुतेकांची खरेदी झाल्यानंतर एकमेकांची खरेदी बघण्यात वेळ गेला.
रात्रीच्या जेवणानंतर गार्डियनचे ग्रुप गेम्स होते. त्यांचे झाल्यानंतर आमच्या ग्रुपचे पत्ते व गप्पा व्हायच्या. त्यामुळे झोपायला रोजच उशीर व्हायचा. आज दिवस 8वा, दिनांक 7 मे 2006. आज पहलगाम साईटसीइंग होते. पायी चालत 3 किलोमीटर जायचे व तेवढेच परत यायचे. असा एकूण 6 किलोमीटरचा पायी प्रवास होता. यात छडी मुबारक, गोल्फ मैदान व लीडर नदीचा रिव्हर पॉइंट अशी 3 ठिकाणं होती. पहलगामला येण्याची सुद्धा माझी दुसरी वेळ होती. छडी मुबारक म्हणजे येथून अमरनाथची यात्रा सुरू होते. साधूंचा पहिला जथ्था येथूनच यात्रेसाठी निघतो. येथून पुढे गोल्फ मैदान, अतिशय विस्तीर्ण असे हे मैदान व सभोवताली हिमाच्छादित शिखरे. येथूनच अमरनाथचा बर्फाच्छादित डोंगर दिसतो. फोटो काढण्यासाठी अतिशय सुंदर असे ठिकाण. अर्थात काश्मीरात फिरायचे तर कॅमेरासारखा ऑनच ठेवावा लागतो. तिन्ही ठिकाणं बघून पुन्हा हॉटेलवर परत व जेवण आटोपून दुपारी 2च्या दरम्यान श्रीनगरसाठी बसचा प्रवास सुरू. पुन्हा 95 किलोमीटर अंतर कापायचे. वाटेत अनंतनाग, अवंतीपुरा व मार्तंडेश्वर मंदिर या ठिकाणं लागतात. या ठिकाणी बहुतांशी हिंदूंची वस्ती आहे. अवंतीपुरा येथे बॅट बनवण्याचे कारखाने आहेत व येथील बॅट प्रसिद्ध आहेत. विलो नावाच्या झाडापासून या बॅट बनवल्या जातात. येथील बॅट प्रसिद्ध आहेत. सर्वांची बॅटची खरेदी झाली. कमीत कमी ₹50 पासून बॅट उपलब्ध आहेत. नंतरचे ठिकाण होते मार्तंडेश्वर मंदिर. हे आदित्याचे मंदिर आहे. या जागेचा तेथील स्थानिक लोकांना उच्चार करता येत नाही, म्हणून त्याचा अपभ्रंश होत होत त्या गावाला माटण असे म्हणतात. या देवळाच्या परिसरात वाहते पाणी असून त्यात देवमासे आहेत. हे मासे तेथील स्थानिक लोकांना पूजनीय आहेत. गावात काही चांगले कार्य झाले की या माशांना लोक खायला देतात. एखादा मासा मेला तर त्याला विधीपूर्वक पुरतात. या आदित्याचे दर्शन घेऊन आमचा पुढचा प्रवास श्रीनगरच्या दिशेने सुरू झाला. वाटेत बसचे चेकिंग वगैरे होईपर्यंत श्रीनगरला पोचायला बसला रात्रीचे 8 वाजले होते. श्रीनगरला पुन्हा दुसऱ्यांदा येत होतो. पण आत्ताचा मुक्काम हा हाऊसबोटीत नसून हॉटेल पॅराडाईज येथे होता. शहराच्या मध्यवर्ती भागात हे हॉटेल होते. त्यामुळे आजूबाजूला शॉपिंगसाठी भरपूर वाव होता, म्हणून सर्वजण खुश होते. आजूबाजूचा परिसर बघून सर्वांचे चेहरे उजळले होते. रूम्सचा ताबा घेऊन जेवण वगैरे होईपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते. त्यामुळे सर्वांचा शॉपिंगचा मनसुबा बारगळला. अर्थात पुढच्या 2 दिवसांचे कार्यक्रम एवढे आखलेले होते की शॉपिंगचे मनसुबे हे स्वप्नच राहिले. आजची हॉटेल पॅराडाईजच्या मुक्कामाची पहिली रात्र होती. येथे आमचा मुक्काम 3 रात्रीचा होता. आज दिवस 9वा, दिनांक 8 मे 2006. आज सकाळी 8च्या सुमारासच बस बाहेर निघाल्या. आजची ठिकाणं होती चष्मेशाही गार्डन, निषाद गार्डन व शेवटी गुलमर्ग. चष्मेशाही व निषाद गार्डन म्हणजे नुसती फुलांची सुंदर बाग. अतिशय व्यवस्थित राखलेल्या अशा फुलांच्या बागा. गुलाबाच्या फुलांचे ताटवे तर चहूकडे पसरलेले आहेत. डोळ्याचे पारणे फेडणारी अशी ही गुलाबाच्या फुलांची मुक्त उधळण. वेगवेगळ्या रंगाचे गुलाब आपली नजर सुखावतात. खरोखरीच गुलाब ही काश्मीरची मक्तेदारीच असल्यासारखे वाटते. प्रथम चष्मेशाही गार्डनला भेट होती. चष्मा म्हणजे झरा व शाही म्हणजे पाणी. यावरून या गार्डनचे नाव चष्मेशाही असे पडले आहे. येथे असलेल्या पाण्याची चव अप्रतिम आहे. पंडित नेहरूंचे प्यायचे पाणी येथूनच नेले जायचे. येथेही फोटो सेशन झाले. नंतर आमची भेट निषाद गार्डनला होती. येथेही असेच गुलाब व अशीच सुंदर फुलं. एव्हाना आता पावसाची रिपरिप सुरू झाली होती. त्यामुळे पटापट फोटो उरकून आम्ही निघायच्या तयारीला लागलो होतो. आता पुढचे ठिकाण होते गुलमर्ग, काश्मीरमधले बर्फाचे ठिकाण. आमची बस आता गुलमर्गच्या दिशेने चालली होती. श्रीनगरपासून गुलमर्ग 52 किलोमीटरवर आहे. 10 किलोमीटर अगोदर जेवणाची व्यवस्था होती व तेथूनच थोड्या अंतरावर गरम कपडे, बूट, हातमोजे वगैरे भाड्याने मिळतात. पण त्यांची अवस्था काही फारशी चांगली नसते. गरम कपडे, बूट, हातमोजे वगैरे घेऊनच बसमध्ये बसावे लागते. बस गुलमर्गच्या दिशेने जात असताना एका हॉटेलमध्ये जेवणाची सोय केली होती. बाहेर हवा गार असल्याने त्या गरम कपड्यांनिशीच बसावे लागले होते. त्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे गारव्यात आणखीन भर पडली होती. जेवणात आज पावभाजीचा मेनू होता. गोंडोला राईडच्या अगोदरच 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर बस थांबवली होती. तेथून पायी किंवा घोडा असे 2 पर्याय होते. आम्ही सर्व पायीच निघालो होतो. राईडला भरपूर लाईन होती, पण ट्रॅव्हलवाल्यांनी आमची तिकिटे काढण्याची व्यवस्था केली होती. तिकिटाचा दर माणशी ₹200 होता. केबल कारची संख्याही भरपूर असल्याने लाईनही भराभर संपत होती. तिकिटे देण्याची वेळ सकाळी 10 ते 4 ही असून राईडचा कालावधी सुमारे 10 मिनिटाचा आहे. राईड संपल्यानंतर सुद्धा थोडे अंतर चालूनच बर्फात जाता येते. बर्फात खेळण्यासाठी लाकडाच्या गाड्या, स्कीइंग करण्यासाठी साधन किंवा नुसते बर्फावरून घसरणे वगैरे पर्याय उपलब्ध होते. बर्फात खेळण्याचा आनंद काही वेगळाच. याहून पुढे आणखी उंचावर एक राईड चालू केली आहे, परंतु वाईट हवामानामुळे किंवा तांत्रिक कारणामुळे ती बंद होती. तिचे परतीचे भाडे ₹500 होते. बर्फात खेळण्याचा आनंद सर्वांनीच मनमुराद लुटा. भारतीला मात्र बर्फाचा त्रास होत असल्यामुळे व त्यातच तिच्या बुटात पाणी गेल्यामुळे तिचे पाय गारटले होते. त्यामुळे तिला बर्फात खेळता आले नाही. साधारण तासभर बर्फात खेळल्यावर पुन्हा बसच्या दिशेने 1.5 ते 2 किलोमीटरची पायपीट. बसमध्येच गरम
चहा देण्याची व्यवस्था केली होती. वाटेत बरोबर घेतलेले गरम कपडे देऊन बसचा प्रवास पुन्हा श्रीनगरच्या दिशेने सुरू. रात्री यायला नेहमीप्रमाणे 8:30 पावणे 9 वाजले होते. जेवण वगैरे आटोपून झोपायला 10 वाजून गेले होते. आज दिवस 10वा, दिनांक 9 मे 2006. आता आमची सहल जवळजवळ संपत आली होती. आजचा सहलीतला फिरायचा असा शेवटचा दिवस होता. आजची ठिकाण होती शालीमार गार्डन व सोनमर्ग. बस निघायला 9:30 वाजले होते. शालीमार गार्डन म्हणजे नुसती फुलं व फोटो काढण्याचे ठिकाण. या गार्डनचं वैशिष्ट्य म्हणजे जुन्या 10 रुपयाच्या नोटेवर या गार्डनचा फोटो आहे. शालीमार गार्डनवरून निघायला आम्हाला 11 वाजले होते. वाटेत 12:30-1च्या सुमाराला एका नदीच्या किनारी असलेल्या JK टुरिझमच्या हॉटेलमध्ये आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती. दुपारच्या उन्हात सुद्धा हवा थंड होती. काश्मीरमधले कोणतेही ठिकाण फोटो काढण्यालायकच असते. नदीच्या किनाऱ्यावरचा जेवणाचा आनंद सर्वांनीच मनसोक्त लुटला. जेवणानंतर आमची बस सोनमर्गच्या दिशेने निघाली. काही ठिकाणी कच्चा रस्ता व जवळूनच दिसणारे बर्फाचे डोंगर. सोनमर्ग जवळ आल्याची चाहूल लागत होती. साधारण 4च्या सुमारास आम्ही सोनमर्गला पोचलो होतो. गुलमर्गला पोचल्यानंतर बर्फात खेळायला जाण्यासाठी जसे 1.5-2 किलोमीटर चालत जावे लागले होते, तसे सोनमर्गला गेल्यावर होणार नाही. तेथे बसमधून उतरल्यावर लगेच बर्फात खेळायला मिळेल असे सचिनने सांगितले होते. पण प्रत्यक्ष सोनमर्गला बसमधून उतरल्यावर सर्वांचीच निराशा झाली होती. आज येथे बर्फ खाली नव्हता, तर वर डोंगरावर होता. त्यामुळे पुन्हा बर्फात खेळण्याचे सर्वांचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. मग काय, शॉपिंगला वेळच वेळ. साधारण 1.5 तासाने पुन्हा श्रीनगरच्या दिशेने बसचा प्रवास सुरू. त्या दिवशी राहिलेला हजरत बल दर्गा आज बघायचा होता असे सचिनने सांगितले होते. या दर्ग्यात सर्व धर्मीय लोक जातात. पंतप्रधान नरसिंहरावांच्या कारकिर्दीत या दर्ग्यात लपून बसलेल्या अतिरेक्यावर कारवाई करून येथील अतिरेकी कारवाया संपुष्टात आणल्या होत्या. दर्ग्यात जाताना डोक्यावर रुमाल किंवा डोके झाकून जाण्याची पद्धत आहे. एका विशिष्ट मर्यादेनंतर महिलांना आत जाण्यास परवानगी नाही. हजरत बल दर्गा पाहून झाल्यानंतर बसचा प्रवास हॉटेल पॅराडाईजच्या दिशेने सुरू झाला व सहलीचा शेवटचा टप्पा देखील पार पडला होता. हॉटेलवर जेवायला जवळजवळ 10 वाजून गेले होते. शेवटच्या दिवशी बसमध्ये व हॉटेलमध्ये घेतल्या गेलेल्या ग्रुप खेळाचे बक्षीस वाटप होते. यात वर्षाला 1 बक्षीस मिळाले होते. उद्यापासून सहलीचा ग्रुप विभागणार होता. काही ग्रुप कटरा येथे जाऊन वैष्णोदेवीला जाणार होता, काही दुसऱ्या दिवशीच्या झेलमने पुण्याला निघणार होते, तर काही विमानाने मुंबई पुण्याला निघणार होते. त्याप्रमाणे सचिनचे सर्वांना सूचना देण्याचे काम चालू होते. तर एवढे दिवस एकत्र राहिल्यामुळे व उद्यापासून भेट होणार नसल्यामुळे एकमेकांचा निरोप घेण्याचे काम चालू होते. एवढे होईपर्यंत रात्रीचे 12 वाजले होते. दुसऱ्या दिवशी आमचे फ्लाईट दुपारचे असल्यामुळे उद्या सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती. पण विजूचे तिकीट सकाळच्या 9च्या विमानाचे असल्यामुळे त्या दोघांना बाय करण्यासाठी लवकर उठावेच लागणार होते व त्याच वेळेस इतर सर्व ग्रुप आपापल्या मुक्कामी निघणार होता. आज दिवस 11वा, दिनांक 10 मे 2006. आज सरवारखाने सहलीचा शेवटचा दिवस होता. विजू व मानसीने सकाळीच 7:30 वाजता आमचा निरोप घेतला होता. आमच्या विमानाची वेळ दुपारी 2:15ची असल्यामुळे आमच्याकडे थोडा वेळ होता. आमचे हॉटेल श्रीनगरच्या मध्यवस्तीत असल्यामुळे शॉपिंगला भरपूर वाव होता. परंतु 2ही दिवस पूर्ण आखलेल्या कार्यक्रमामुळे शॉपिंगला अजिबात वेळ नव्हता. त्यामुळे आजच्या उरलेल्या दिवसाचा थोडासा वेळ हा या शॉपिंगच्या सत्कारणी लावायचे ठरले. शॉपिंगला 11 वाजण्याची मर्यादा घालत बाहेर पडलो तरी परत यायला 11:15 वाजले होते. आदल्या दिवशीच 3 सुमो बुक करून ठेवल्या होत्या. हॉटेलपासून विमानतळ 15 किलोमीटरवर होते. 12:30च्या सुमारास आम्ही विमानतळावर पोहोचलो. सर्व सुरक्षेचे अडथळे पार करून आत जाईपर्यंत 1 वाजला होता. विमान थोडे उशिरात सुटणार होते. सुटायला 2 वाजले होते. बऱ्याच जणांचा पहिलाच विमान प्रवास होता, तर काही जणांचा अगोदर झाला होता. माझा दुसरा प्रवास होता, तर भारतीचा पहिलाच प्रवास होता. दुपारी 3च्या दरम्यान आम्ही दिल्ली विमानतळावर पोहोचलो. दिल्ली मुंबई हे रात्री 9 वाजता होते, परंतु ते आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुटणार होते. तेथे पोहोचवण्याची व्यवस्था ही तीच विमान कंपनी एअर इंडिया करते. तेथे येईपर्यंत आम्हाला 5 वाजले होते. विमानाची वेळ रात्री 9ची असल्यामुळे फक्त 3 तासच अगोदर आत सोडतात, तोपर्यंत वेटिंग हॉलमध्येच थांबावे लागले. रात्री 9 वाजता सुटणारे विमान 10 वाजता सुटणार असल्याची घोषणा झाली व एकदाचे 10 वाजता विमान सुटले. विमानात जेवणाची व्यवस्था होतीच. बरोबर 12 वाजून काही मिनिटांनी विमान सहार विमानतळावर उतरले.
उतरता उतरताच सर्वांनी आम्हा दोघांना व नंदूदीपाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व 11 मे उजाडता उजाडताच आम्ही मुंबईला येऊन दाखलही झालो. पटवर्धनांनी अगोदरच एक सुमो विमानतळावर सांगितली होती. आम्ही दोघं, पटवर्धन, राजन व शेंडे हे सर्व या सुमोतून आपापल्या घरी रात्री उशिरापर्यंत पोहोचलो. नंदू व दीपा रिक्षाने, अंजू त्याच रात्री पुण्याला, तर छायाचा भाऊ तिला न्यायला विमानतळावर आलेलाच होता. आमचा रोजचा कार्यक्रम व येणाऱ्या नित्य अडचणी यांचा पाठशिवणीचा खेळ चालला होता. त्यामुळे आमची काश्मीर सहल निर्विघ्नपणे पार पडली. याच आठवणींच्या हिंदोळ्यावर तर पुढच्या सहलीपर्यंत झुलायचे आहे. हेमंत गाडगेळ. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखनशैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय किंवा मत नोंदवा, म्हणजे हे प्रवासवर्णन तुमच्यापर्यंत पोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची, म्हणजे पुढील प्रवासवर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवासवर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता.